नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण महाट्रान्सकोसाठी एक सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये विविध माहिती आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत देत असतो। विद्यार्थी मित्रांनो, याही सेशनमध्ये आपण ज्या अप्पर क्लास पोस्ट आहेत किंवा सुपर क्लास 1 पोस्ट आहेत या संबंधित जे बुक्स रेफर करायचे आहेत त्या एक्झामिनेशनसाठी याच्याबद्दल बोलणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागच्या सेशनमध्ये जे टेक्निशियन साठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची बुक लिस्ट आणि कुठले बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, कुठले चांगले आहेत, कशामधनं अभ्यास करावा याच्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे। जे विद्यार्थी या सेशनमध्ये टेक्निशियनचे असतील तर त्यांनी तो व्हिडिओ जरूर बघावा आणि तुम्ही सुद्धा सगळ्या विद्यार्थी मित्रांना आपली लिंक शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी इथे जॉईन होतील। ओके, तर सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको 2023 जम्बो ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे। तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही म्हणाल सर अजून ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की नोटिफिकेशन जे आहे ते न्यूजपेपर मध्ये आलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये URL तयार झाली की ही लिंक जी आहे फॉर्म फिलिंगची असेल, डिटेल ऍडव्हर्टाइजमेंटची असेल, ही सुरू होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तयारीच्या दृष्टीने मात्र आपण मुळात जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याची वाट न बघता आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे। खूप सारे डिपार्टमेंटल जे अधिकारी आहेत जे ऑलरेडी पोस्टवर आहेत त्यांचे सुद्धा खूप कॉल येत आहेत आम्हाला। त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की सर आता आमचा थोडासा गॅप पडलेला आहे आणि आता आम्हाला ही ऑनलाईन एक्झामिनेशन द्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा या सेशन मध्ये आपण की कुठली पुस्तकं अधिक उपयुक्त ठरतील तुम्हाला याबद्दल डिस्कस करणार आहोत। पण एवढं लक्षात ठेवा परत की तुम्ही जे एक्सपिरियन्स्ड लोक आहेत त्यांनी सुरुवात करताना जे मटेरियल तुम्ही सुरुवातीपासून वाचलेलं असेल किंवा त्याच्यामधनं काही रेफर केलेलं असेल ते तुम्हाला रिकॉल लवकर होईल। त्याच्यामुळे नवीन न परचेस करता तुम्ही त्याच्यामधनं स्टडी कराल। पण ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काही बुक सजेस्ट करणार आहोत या सेशन मध्ये। ओके, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते कमेंट सेक्शन मध्ये टाकून द्या। ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण जे बुक्स रेफर करणार आहोत ते टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीसाठी आपण डिस्कस करणार आहोत। आणि हे जे बुक्स लिस्ट मी इथे सांगणार आहे तर ही बेसिकली तुमच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत बघा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल किंवा असिस्टंट इंजिनियर जी फ्रेशर साठीची आहे, तर या सगळ्याच पोस्ट साठी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत। कारण आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आपली एक्झाम होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या की आपला सिलेबस आणि पॅटर्न जो आहे तो समजून घ्या। पॅटर्न आणि सिलेबस जो आहे तो समजून घ्या सुरुवातीला। त्याच्यानुसार आपण बघू शकतो की याच्यामध्ये जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल प्रश्न असणार आहेत तर नॉन टेक्निकल 50 प्रश्न असणार आहे। या 50 प्रश्नांसाठी 110 मार्क्स हे असणार आहेत। राहिलेत नॉन टेक्निकलचे, इथे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे 80 मार्क आहेत। पण या 80 मार्कांपैकी तुम्हाला अर्धाच मार्क पर क्वेश्चन मिळणार आहे, म्हणजे हे 40 मार्क आहेत। असे एकूण तुम्हाला 150 मार्कचा पेपर सॉल्व करायचा आहे आणि याला कन्वर्ट करतात ते 100 मध्ये आणि तुमचा जो कट ऑफ लागतो तो 100 पैकी लागतो, हे तुम्हालाही माहिती आहे। याच्यामध्ये टेक्निकल वरती जास्त भर द्यावा लागणार आहे कारण प्रत्येक प्रश्नाला 2.2 मार्क्स आहेत, वेटेज जास्त आहे। आणि तुम्ही जर महाट्रान्सको 2022 ची एक्झामिनेशन असिस्टंट इंजिनियर या पदासाठीची जर बघितली असेल तर त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर झालेल्या जे एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पॉवर सिस्टीम वरती खूप जास्त, पॉवर सिस्टीमशी रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत याच्यावरती जास्त त्यांनी फोकस केला होता। पण आपण जर टेक्निकलचा सिलेबस बघायला गेलो तर टेक्निकलचा सिलेबस बघा, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, नेटवर्क अनालिसिस, इलेक्ट्रिकल मशीन, मॅग्नेटिक थिअरी, पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड अॅनालॉग अँड डिजिटल, त्यानंतर पॉवर सिस्टीम, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, स्विच गिअर प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक ड्राइव्स, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स, कंट्रोल सिस्टीम, पॉवर सिस्टीम अनालिसिस अँड कंट्रोल। याच्या व्यतिरिक्त काही जर बघायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड सुद्धा काही टॉपिक्स आहेत बघा, कारण याच्यामध्ये सुद्धा 6 पोस्ट ज्या आहेत एईच्या त्या इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचे टॉपिक्स आहेत। पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ड्राइव्ह असेल, अॅनालॉग डिजिटल असेल, तर हे कंटेंट झाले तुमच्या टेक्निकलचे। आता आपण डिस्कस करणार आहोत की कंटेंट जे आहे टेक्निकलचे हे तुम्हाला बेस्ट कुठे मिळेल। एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या की ऑब्जेक्टिव्ह टाइपची एक्झामिनेशन असणार आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस
कशाची? तर ऑनलाईन टेस्टची. ही तुम्हाला सगळ्यात जास्त करावी लागणार आहे, पण टेस्टला जाण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे कन्सेप्ट सगळे रिवाइज करावे लागणार आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपण जर बायफर्केशन करायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असणार आहे. एक कोण आहेत की जे एक्सपिरियन्स्ड पर्सनॅलिटीज आहेत, की जे अधिकारी ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात, प्रॅक्टिकली त्यांचा खूप हँड आहे तिथे, प्रॅक्टिकली त्यांचं नॉलेज खूप जास्त आहे, पण थिअरॉटिकली आता त्यांचा गॅप पडलेला आहे. दोज आर इंटरेस्टेड फॉर द हायर पोस्ट. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह असेल, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, तर डेफिनेटली त्यांना एक्सपिरियन्स असणार आहे, पण त्यांचा गॅप आहे तुमच्या टेक्निकल थेअरीशी रिलेटेड. बरोबर आहे. दुसरे कोण आहेत की जे फ्रेशर्स आहेत, जे विद्यार्थी आताच नुकते पास आउट झालेले आहेत अँड दे आर ट्राईंग फॉर द असिस्टंट इंजिनियर. ही जी पोस्ट आहे जी फ्रेशर साठी असते, 390 जागा आहेत. तर जे विद्यार्थी आताच पास आउट झालेले आहेत, मागच्या वर्षी पास आउट झालेले आहेत, इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट आहेत, बी किंवा बीटेक, असे काही विद्यार्थी आहेत बघा. दुसरा ग्रुप हा आहे. तिसरा ग्रुप कुठला आहे की दोज आर पास्ड आउट स्टुडंट्स इन प्रिव्हियस 2 or 3 years or 4 years, की ते डिपार्टमेंटला काम करत नाहीयेत, ते फ्रेशर नाही आहेत, पण त्यांना काय झालेलं आहे, त्यांचा काही अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. मे बी त्याच्यापैकी काही जणांनी जी 2017ची असेल, 2022ची असेल, महाट्रान्सकोची 2022 जसं मी म्हटलं, किंवा 17-18 मधली जी झाली ती, तर याच्यामध्ये त्यांनी एई पोस्ट साठी ट्राय केलं होतं. असे काही विद्यार्थी असू शकतात ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, असे काही विद्यार्थी आहेत. आणि काही असे विद्यार्थी आहेत की जे पास आउट म्हणू शकत नाही, फ्रेशर म्हणू शकत नाही, एक्सपिरियन्स तर नाहीच नाही, पण ते कुठेतरी दुसरा अभ्यास करत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज MES चा असेल किंवा काहीतरी वेगळा अभ्यास करत होते. काही जण असेही असू शकतात की जे राज्यसेवेचा अभ्यास करू शकतात, आणि आता इथे मात्र अपॉर्च्युनिटी आली म्हणून लक ट्राय करण्यासाठी एंट्री करू शकतात. तर असे 4 प्रकारचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकासाठी जो स्टडी प्लॅन असणार आहे तो वेगळा असणार आहे. प्रत्येकाचं स्टडी मटेरियल जे आहे ते वेगळं असलं पाहिजे, कारण त्याच्यानुसार असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही रेफरन्स बुक्स, आता इथे मी जे रेफरन्स बुक सांगतोय ते कोणासाठी सांगतोय ते लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर अभ्यास केलेला आहे, पास आउट स्टुडंट्स आहेत आणि ऑलरेडी काही एक्झाम्स दिलेले आहेत, आणि जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत, बरोबर आहे. आता या विद्यार्थ्यांनी, फ्रेशरच्या विद्यार्थ्यांनी, तुम्ही इंजिनिअरिंगला असताना 3rd इयरला, 4th इयरला, बीईला तुम्ही डेफिनेटली काही बुक्स वापरले असतील. मी काही जे लोकल पब्लिकेशन आहे त्याच्याबद्दल बोलत नाही, ते शॉर्ट नोट्स असतात, पासवा असतात, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. मी कशाबद्दल बोलतोय की तुम्ही जर रेफरन्स बुक वापरले असेल, त्याच्यात काही नोट्स मेन्शन केले असतील, त्याच्यामध्ये काहीतरी हायलाइट केलेलं असेल, बरोबर आहे, आपण एखाद्या डायग्रामला इम्पॉर्टंट केलेलं असेल, किंवा बऱ्याचदा आपण मित्रासोबत डिस्कशन करताना असं डिस्कशन करतो की अरे जनरेटरचा किंवा इंडक्शन मोटरचा हा कन्सेप्ट BL थेरेजामध्ये खूप छान दिलेला आहे. हे का करतो? कारण आपण हे कधीतरी तिथे वाचलेलं असतं, मग आपल्याला परफेक्ट माहिती आहे त्याचं लोकेशन. आता रेफरन्स बुक घेऊन त्याच्यामध्ये कुठे मिळतं हे बघत बसण्याची ही वेळ नाही. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, नोटेशन आहे तुमच्याकडे का हा कन्सेप्ट त्याच्यातनं चांगला आहे आणि तुमच्याकडे ते इझिली अवेलेबल आहे, तर आणि तरच तुम्ही रेफरन्स बुकच्या त्या पार्ट मध्ये जायला पाहिजे. तर फ्रेशरसाठी ते युजफुल होणार आहे, बरोबर आहे. पण जे पास आउट स्टुडंट्स आहेत, ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेले आहेत, त्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही याच्या अगोदरच्या एक्झामिनेशन मध्ये रेफरन्स बुक वरनं तुमच्या स्वतःच्या ओन नोट्स तयार केलेल्या आहेत, तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेल्या आहेत, त्याचे तुम्ही अनालिसिस केलेले आहेत, ते तुम्हाला सगळ्यात चांगलं स्टडी मटेरियल असणार आहे. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, रेफरन्स बुक पैकी जर आपल्याला जायचं झालं तर बेसिक इलेक्ट्रिकल साठी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हे जे पुस्तक आहे, हे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एस चांद पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे, आपल्याला माहिती आहे थेरेजा स्पेसिफिकली आणि AK थेरेजा, BL थेरेजा आणि AK थेरेजा, हे जे पुस्तक आहे हे रेफरन्स बुक स्पेसिफिकली, याला आपण टेक्स्ट बुक ऍक्च्युअली आहे. टेक्स्ट बुक म्हणजे ऍज पर द सिलेबस, पण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. पण हे बुक कधी यूज करू शकता तुम्ही, जर तुम्ही याच्यावरती हँड ऑन असाल तर. म्हणजे तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनला असताना तुम्ही जर हे वाचलेलं असेल, तुम्हाला माहिती असेल कुठला कन्सेप्ट कुठे चांगला मिळालेला आहे किंवा काहीतरी हायलाइट केलेलं असेल, तर बेस्ट बुक आहे बेसिक फंडामेंटल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी. येते लक्षात? मग हे जे पुस्तक आहे हे बेसिक साठी तुम्ही यूज करू शकता, याच्यामधलं व्हॉल्यूम 1 वगैरे. त्यानंतर मशीनशी रिलेटेड जर बघायचं झालं, इलेक्ट्रिकल मशीन्स, याच्यामध्ये सुद्धा
BL थेरेजा आणि AK थेरेजाचं हे स्पेसिफिकली मशीनशी रिलेटेड पुस्तक आहे. मग ते जनरेटर असेल, वेगवेगळ्या टाईपच्या DC मोटर्स असतील, AC मोटर असेल, सिंगल फेज, ट्रिपल फेज. ओके, AC आणि DC मोटरशी रिलेटेड हे व्हॉल्यूम 2 आहे. हे सुद्धा टेक्स्ट बुक आहे. टेक्स्ट बुक आणि रेफरन्स बुक मधला संबंध लक्षात घ्या. रेफरन्स बुक ऑलवेज युजफुल फॉर रेफरन्स, की बाबा रे आता मला हा कन्सेप्ट वाचायचा आहे तर त्याच्यामध्ये तो असतोच असतो. पण टेक्स्ट बुक मध्ये बऱ्यापैकी काय असतं की तुमचा जो सिलेबस असतो, मग तो युनिव्हर्सिटीचा असेल, एखाद्या पर्टिक्युलर कोर्सचा असेल, त्याच्यानुसार ते तयार केलेलं असतं. पब्लिक जे लोकल ऑथर आहेत किंवा लोकल पब्लिकेशन आहे याच्याबद्दल मी बोलत नाहीये. तर हे एक मशीनशी रिलेटेड, याच्या अगोदरचं हे बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटलशी रिलेटेड, हे दोन्ही पुस्तकं खूप चांगले आहेत. येते लक्षात. आता त्यानंतर पॉवर सिस्टीम जो सगळ्यात मोठा पार्ट होता आणि ज्याचं वेटेज जे आहे ते खूप हाय होतं. ह्या टॉपिकशी रिलेटेड जेवढेही सब टॉपिक सुद्धा आहेत याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले गेले होते. तुम्ही जर 2017चा वगैरे पेपर बघितला तर बरेचसे विद्यार्थी तिथे हँगल झाले होते, कारण त्यांनी 50 प्रश्नांपैकी अपेक्षित काय होतं त्यांना, आणि तिथे 30+ प्रश्न हे फक्त त्या एका टॉपिक वरती होते किंवा एका स्पेसिफिक सब्जेक्टशी रिलेटेड होते. तर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम्स याचं हे एडिशन आहे. ओके, वाधवाचं CL वाधवाचं फेमस पुस्तक आहे, तुम्हालाही माहिती आहे. येते लक्षात. तर हे जे आहे पर्टिक्युलर पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल, अभ्यासलं असेल, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. कारण काय होतं की बऱ्यापैकी ज्या नवीन स्पेसिफिक एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन फ्रेम होतात तर ते फ्रेम करताना बऱ्यापैकी रेफरन्स किंवा टेक्स्ट बुकचा फायदा घेतला जातो. त्याच्यामधली कुठली तरी एखादी लाईन जी असते ती ऍज इट इज उचलून तुम्हाला MCQ साठी ते देऊ शकता. तर हे एक विद्यार्थी मित्रांनो खूप चांगलं पुस्तक आहे पॉवर सिस्टीम साठी. किंवा तुमच्याकडे जर विके मेहता आणि रोहित मेहताचं प्रिन्सिपल्स ऑफ पॉवर सिस्टीम असेल तर हे पुस्तक तुम्ही सुद्धा वापरू शकता. पॉवरशी रिलेटेड हे दोन्ही स्पेसिफिक पुस्तक हे युजफुल आहेत. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सचा पर्टिक्युलर त्याच्यातला सेक्शन करायचा आहे, आता बऱ्यापैकी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स सोपा जातो, पण तरीही सगळी समरी तुम्हाला वन टाइम पाहिजे असेल, एका बुक मध्ये पाहिजे असेल तर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी हे जे पुस्तक आहे हे खूप छान पुस्तक आहे, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने तुमचे डायोड्स असतील, डायोडचे अप्लिकेशन्स असतील, अँप्लिफायर असेल, फेट असेल, त्याच्या व्यतिरिक्तही ट्रान्सड्युसर्स असतील, मायक्रो प्रोसेसर असेल, हे सुद्धा टॉपिक याच्यामध्ये खूप छान पद्धतीने दिलेले आहेत. मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी हे यूज केलं असेल. विके मेहताचं पुस्तक तुम्हालाही माहिती आहे, जर ते स्पेसिफिकली याची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ओके, तुमच्याकडे जर नसेल तर. ओके, तर हे जे पुस्तक आहे हे इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या सब्जेक्टसाठी इन्क्लुडिंग अॅनालॉग अँड डिजिटल याच्यासाठी खूप चांगलं पुस्तक आहे. ओके, तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा भाग खूप मोठा असणारच आहे, तर तो सगळा भाग याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात. याच्यामध्ये सुद्धा MCQ दिलेला आहे, बेसिक लेवलचे MCQ आहे, पण डेफिनेटली ते युजफुल होऊ शकतात. येते लक्षात. तर हे पुस्तक सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सच्या सब्जेक्टसाठी यूज करू शकता. त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा रोल खूप मोठा आहे तुमच्या या 50 प्रश्नांमध्ये. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा बिंब्राचं हे पुस्तक आहे बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं डॉक्टर PS बिंब्रा. आता याच्यामध्ये जे आहे स्पेसिफिकली खन्ना पब्लिकेशनचं हे पुस्तक. आता डेफिनेटली तुम्ही म्हणाल सर हे सगळे रेफरन्स बुक आता यूज करायचे का? नाही, मी परत एकदा तेच सांगतोय. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. ओके, पण एक लक्षात घ्या, हे सगळे पुस्तकं आता विकत घ्यायचे नाहीत. जर तुम्ही हे वाचले असतील किंवा तुम्हाला त्याच्यामधली आयडिया असेल की या पुस्तकामध्ये हे टॉपिक छान दिलेला आहे तर ते हात लावायचा. दुसरी गोष्ट ही की इंडेक्स मधनं जायचं, एकदा स्पेसिफिकली इंडेक्स मधनं जायचं. कुठला टॉपिक जुन्या PYQ सोबत प्रिव्हियस इयरचे जे काही 2022 ला आता क्वेश्चन्स आले बघा, 2017चा पेपर आहे, याच्यामध्ये कुठला आलं, जेनकोचा काही पेपर तुम्हाला मिळू शकतो. इव्हन तो MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये PWD ज्या आता 2021चा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेपर 1 पेपर 2 इलेक्ट्रिकलचा. ओके, तर हे सुद्धा तुम्ही रेफर करू शकता, कारण त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारले गेले होते आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की रेफरन्स बुकचा वाटा त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे एक पुस्तक सुद्धा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता स्पेसिफिकली MCQ साठी याच्या अगोदर जे आपण डिस्कस केले हे रेफरन्स बुक्स आहेत, हे त्यांनाच कामी येईल की ज्यांचा ऑलरेडी याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली याच्यामधनं अभ्यास केला. पण काही विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांना MCQ डायरेक्ट जायचं आहे, प्रॅक्टिस लागणार आहे, ऑलरेडी त्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा मागचे एक्झाम दिलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी MCQ साठी बेस्ट बुक आहे बघा, क्वेश्चन बँक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
हे एक बेस्ट पुस्तक आहे जेबी गुप्तांचं. जेबी गुप्ताचं हे जे पुस्तक आहे याच्यामधले वेगवेगळे व्हर्जन सुद्धा तुमच्या इंटरनेटवरती बघायला मिळतील. पण त्याच्यामधला स्पेसिफिकली इलेक्ट्रिकलशी रिलेटेड जो कोअर सब्जेक्ट आहे, कारण याच्यामध्ये यांनी सब्जेक्ट सुद्धा मेन्शन केलेले आहे. फॉर एक्झाम्पल डीसी बेसिक्स अँड नेटवर्क, ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी, एसी बेसिक्स अँड नेटवर्क, डीसी मशीन, एसी मशीन, प्रत्येक टॉपिक वरती त्यांनी जवळपास एक 17,000 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचा आन्सर सुद्धा दिलेला आहे. तर एमसीक्यू साठी प्रॅक्टिस जर करायची असेल तर हे एक बेस्ट बुक आहे जेबी गुप्तांचं. मगा जो मी पार्ट बघितला, जे अधिकारी आहेत, जे ऑलरेडी त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतायत आणि हायर पोस्टसाठी इच्छुक आहेत आणि फॉर्म फिल करणार आहेत, त्यांनी मात्र हे पुस्तक परचेस करायला काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगलं प्रॅक्टिससाठी हे पुस्तक आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी. ओके, तसंच इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचे सुद्धा 2000+ एमसीक्यू, ज्यांना कन्सेप्ट आणि एमसीक्यू दोन्ही एकत्रितच पाहिजे, जे विद्यार्थी स्पेसिफिकली नवीन आहेत किंवा जे डिपार्टमेंटला काम करतात, की त्यांनी आतापर्यंत रेफरन्स बुकचा एक खूप मोठा गॅप पडलाय आणि एमसीक्यू सोबतही थोडीशी नाळ तुटलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे बेस्ट पुस्तक आहे. हे 4th रिवाइज एडिशन आहे. 2000+ एमसीक्यू आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कन्सेप्च्युअल थिअरी सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. येते लक्षात एकदम स्पेसिफिकली ब्रीफ मध्ये. तर हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये 11 टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत बघा, आणि हे सगळ्याच पोस्टसाठी युजफुल होणार आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, ऍडिशनल असेल, डेप्युटी असेल, असिस्टंट इंजिनियर साठी असेल. आता जो पेपर झाला महाट्रान्सको 2022चा, जो IBPS ने घेतला, तर याच्यामध्ये जे काही टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत ते अवेलेबल सुद्धा आहेत बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवरती. पण ते जस्ट टॉपिक्स दिलेले आहेत, की लॉजिक गेट वरती एक प्रश्न होता किंवा मोटरवरती एक क्वेश्चन होता, पण इथे आपण त्याला फ्रेम कन्वर्ट केलेला आहे आणि हा जो पेपर आहे हा सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे. आणि स्ट्रिक्टली IBPS पॅटर्न नुसार आता याच्यामध्ये स्पेसिफिकली क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. टॉपिक जे आहे ते सिलेबस नुसार आहे. 11 टेक्निकल टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. 2000+ एमसीक्यू याच्यामध्ये ऍड ऑन आहे आणि सगळ्या प्रकारच्या पोस्टसाठी आणि एक्झामिनेशनसाठी हे पुस्तक अवेलेबल करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि आमच्या ब्रांचेसवर सुद्धा अवेलेबल आहे. हा झाला टेक्निकलचा भाग. एक लक्षात ठेवा, जे फ्रेशर्स आहेत त्यांनी आता त्यांची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली तेव्हा जे जे काही पुस्तकं वापरले ते परत तुम्ही वापरू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 2017चे पासआउट आहे, 18चे पासआउट आहे, अजून सिलेक्शन झालेलं नाही किंवा 20-21चे पासआउट आहेत, गॅप पडलाय, पण त्यांनी महाट्रान्सको 22 दिली आहे, जेनको दिली आहे, MES दिली आहे, त्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी कन्सेप्च्युअल अभ्यास झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी अजून जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांनी काय करा की त्यांच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामधनं काम करा. आणि जे अधिकारी आहेत त्यांनी मात्र काय करायचंय की MCQ बेस्ड आणि कन्सेप्ट बेस्ड असे जर कुठले पुस्तक अवेलेबल असतील तर ते यूज करू शकता तुम्ही. आता हे झालं टेक्निकलचं. आता नॉन टेक्निकल मध्ये जे 80 प्रश्न असणार आहे याच्यापैकी तुम्हालाही माहिती आहे 40 प्रश्न, 20 प्रश्न आणि परत 20 प्रश्न असा बायफर्केशन होतं. आता हे जे आहे स्पेसिफिकली रिझनिंग साठी, ऍप्टी साठी आणि मराठी विषयासाठी असेल, तर याला मात्र 0.5 मार्क आहे तुमचे. तर याच्यासाठी जे काही पर्टिक्युलर पुस्तक अवेलेबल आहेत नॉन टेक्निकलचे, एक लक्षात ठेवा, 2022ला जी AE आणि JEE एक्झाम झाली IBPS ने घेतली, त्याच्यामधला रिझनिंगची जी लेवल होती ती मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होती. म्हणजे डेफिनेटली नॉर्मल परीक्षेमध्ये जे रिझनिंग ऍप्टीचे क्वेश्चन्स येतात याच्यापेक्षा हायर लेवल होती. त्याच्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे अभ्यास करताना हे लक्षात ठेवावं लागेल की रिझनिंग आणि ऍप्टी करताना मला बँकिंग लेवलला जावं लागेल. तर बँकिंग लेवलसाठी हे एक बेस्ट पुस्तक आहे. अरिहंत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे, बँक PO रिझनिंग. तर रिझनिंग साठी खूप चांगलं पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळे मॅक्सिमम टॉपिक्स कव्हर होतात. जर तुम्हाला हे पुस्तक नाही यूज करायचं आहे तर तुम्ही RS अग्रवालचं पुस्तक आहे बघा, रिझनिंग साठी आहे, ऍप्टिट्यूड साठी आहे. बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, बँकिंग एक्झाम देत असतात, त्यांना माहिती आहे ते पुस्तक काय आहे. हे पुस्तक तुम्ही यूज करा, कारण त्याच लेवलचे क्वेश्चन्स आता फ्रेम होत आहेत आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये ते त्याच प्रकारचे क्वेश्चन्स हे असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक अरिहंत पब्लिकेशनचं रिझनिंग साठी, नॉन टेक्निकल साठी खूप चांगलं पुस्तक आहे. दुसरं मराठीसाठी, मराठी आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मराठीमध्ये एक परिपूर्ण मराठी बाळासाहेब शिंदे सरांचं
हे पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा खूप चांगलं युजफुल होऊ शकतं तुम्हाला. तर स्पेसिफिकली हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मराठीच्या जे काही 10 मार्क असतील, 20 प्रश्न असतील त्याच्यासाठी उपयोगात आहे. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जे 20 प्रश्न आहे तुमचे कशाचे, मराठीचे, तर हे जे 20 प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी काय काय केलंय तर 5-5 प्रश्नांचे 4 ग्रुप केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये व्याकरणाचा, डिटेल व्याकरणाचा भाग कमी आहे, पण तुमचे उतारे असतील, ओके, जे तुमचे वाक्यरचना असेल याच्यावरती मात्र त्यांनी जास्त भर दिलाय. मागच्या एक्झामिनेशन मध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी मराठीचा तेवढा अभ्यास केला नव्हता, पण तरी त्याच्यामध्ये त्यांना मार्क मिळाले. त्याच्यामुळे बेस्ट सोल्युशन हे आहे की पहिले तुम्ही काय करायला पाहिजे, क्वेश्चन्स वरती जायला पाहिजे. जे PYQ आहे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही मटेरियल वापरायचंय नाही वापरायचंय, काय वापरायचंय हे ठरवू शकता. पण हे सुद्धा एक बेस्ट बुक आहे नॉन टेक्निकलच्या मराठी पार्टसाठी. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या सेशन मध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे काही बुक्स बघितले. मॅक्सिमम भर माझा इथे रेफरन्स वरती होता, पण एक लक्षात घ्या, रेफरन्स कधी, जर तुम्ही ते वापरलेले असतील तर. जर फ्रेशर असाल तर तुमचे लेटेस्ट जे काही तुम्ही मटेरियल वापरलं ते वापरा. तुम्ही 2-3 एक्झाम दिलेले असतील, 2-4 वर्षाच्या अगोदर तुमचं पासआउट झालं असेल तर तुम्ही तुमच्या नोट्स वापरा. आणि जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी मात्र जे टेस्ट सिरीज आहे, जे MCQ पॅटर्नचे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये काही कन्सेप्टही दिलेला आहे, ओके, जसं इन्फिनिटी बुक बद्दल मी बोललोय, तर ते बुक मात्र, कारण कॉम्प्रेशन आहे त्याच्यामध्ये, स्पेसिफिकली बायफर्केट करून तो डेटा कंपाईल केलेला आहे, तर ते बुक युजफुल होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपली महापारेषण महाभरतीसाठीची जी बॅच आहे ज्याच्यामध्ये सगळ्या हायर, अप्पर, सुपर क्लास 1च्या पोस्ट आहेत, या सगळ्या पोस्टसाठी एक ऑनलाईन प्लस लाईव्ह बॅच आपली सुरू होतीये. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपली मागची जी स्पेसिफिकली पर्टिक्युलर महाट्रान्सकोची बॅच होती, सक्सेस रेट खूप जास्त होता, तर ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या बॅचेस तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचचं ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करा आणि तुम्हाला सगळी माहिती आमच्या टीमकडनं प्रोव्हाइड केल्या जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक बेस्ट बॅच आहे तुमच्यासाठी. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील, क्युरी असतील तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, कमेंट सेक्शन मध्ये टाका. डेफिनेटली विल ट्राय टू जस्ट सॉल्व युअर ईच अँड एव्हरी क्युरी ॲज वेल ॲज दी क्वेश्चन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर याची लिंक 5 तुमच्या मित्रांना जरूर पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि या ऍडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड ज्या काही अपडेट्स आहेत ते सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू व्हेरी मच.